जांबूद्वीप, आर्यावर्त, हिंदुस्तान, इंडिया, भारतवर्ष अशा एक ना अनेक नावांनी आपल्या देशाला ओळखलं जातं. घटनेमध्ये जरी इंडिया दॅट इज अ भारत असा उल्लेख असला तरी ही सगळी नावं पुरातन काळापासून आपल्या देशासाठी वापरण्यात आली आहेत. ही नावं आपल्या देशाला इतिहासातल्या नक्की कोणत्या कालखंडामध्ये मिळाली, त्या पाठीमागची कारणं काय आहेत हे जाणून घेणं आजच्या घडीला अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपल्या देशाला आज इंडिया म्हणायचं की भारत म्हणायचं यावरती चर्चा सुरू आहे. हे जाणून घेणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच रंजक देखील आहे. इतिहासाची एक सफर त्या निमित्ताने आपली होणार आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहेत पुण्यातील डेक्कन कॉलेजचे जे पुरातत्व विभागाचं कॉलेज आहे, निवृत्त अधिष्ठाता डॉक्टर वसंत शिंदे सर. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. अनेक नावं आहेत. सुरुवात आपण जांबूद्वीप या नावापासून करूयात. इतिहासातल्या कोणत्या कालखंडामध्ये हे नाव आपल्या देशाला वापरण्यात आलं, ते कोणी वापरलं आणि त्या पाठीमागची कारणं काय? वेगवेगळी जी नावं भारताला आली हो, तर त्याला एक मोठी परंपरा आहे आणि गेले हजारो वर्ष आपण ही नावं वापरतो आपण, आणि आपल्या संस्कृतीचा एक भाग बनलेला आहे तो. असं नाही की तो वेगळा असं आपण संस्कृतीपासून वेगळा करतो असं नाही. तर आपले जे जुने जे वाङ्मय आहे, विशेषतः वैदिक लिटरेचर आहे, इव्हन ऋग्वेदिक जो आपण म्हणतो की सगळ्यात प्राचीन ते आहे, तर त्याच्यामध्ये बरेचसे उल्लेख येतात. आर्यवर्त आणि जंबूद्वीप ही नावं त्याच्यामध्ये येतात. आणि विशेषतः जंबूद्वीप जो प्रदेश आहे तो म्हणजे समुद्राच्या तिन्ही बाजूला समुद्र असलेला प्रदेश, त्याला जंबूद्वीप म्हटलं. आणि उत्तरेकडे हिमालय आणि खाली समुद्र, त्याच्या मधला जो भाग आहे तो जंबूद्वीप म्हणून. अच्छा, म्हणजे जंबूद्वीप हे नाव जे आहे त्याला कारण तीन बाजूंना, म्हणजे एकीकडे बंगालचा उपसागर आहे, एकीकडे अरबी समुद्र आहे आणि एकीकडे हिंद महासागर आहे. आणि जो मधला भाग, जो आपल्या देशाचा भूभाग, हिमालयापर्यंतचा जो भूभाग आहे आपल्या देशाचा, म्हणून त्याला जांबूद्वीप. ते कधी अस्तित्वात आला? ऋग्वेदामध्ये आहे. वैदिकमध्ये त्याचा उल्लेख येतो, वारंवार येतो. बरं. प्रत्येक तुम्ही ऋग्वेदापासून जर लिटरेचर पाहिलं हो तर प्रत्येकामध्ये याचा उल्लेख येतोच. बरं. इव्हन अजून सुद्धा लोकांना माहिती आहे की जंबूद्वीप हा शब्द वापरला जातो, याचा अर्थ अजून सुद्धा ती परंपरा चालू आहे. बरोबर आहे. आता आर्यावर्त हा शब्द, आर्यवर्त जो हे आहे की ऋग्वेदामध्ये एक आर्य हा शब्द येतो. हो. तर सुरुवातीला लोकांना वाटलं की आर्य म्हणजे लोक, आणि हे लोक बाहेरून असावेत असा एक समज होता. तो समज हे पूर्णपणे नष्ट झालेला आहे. त्याच्यामागे काय सायंटिफिक असं त्याच्यामागे ठोस कारण नाहीये. तर आर्य किंवा हे जे कमिटी ज्या भागात राहत होते, आर्याचा जो अर्थ आहे तो लोक नसून एक आदराने तो वापरला जातो शब्द, उपाधी आर्यपुत्र जे म्हणतो आपण, की हा एक आदरातीर्थ असा शब्द येत होतो. तर याचा उल्लेख सुद्धा ऋग्वेदापासून येतो. त्याच्यामध्ये इव्हन ऋग्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. नंतरच्या काळामधले जे वैदिक लिटरेचर त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख येतो. परंतु हा जो विशेषतः हा सप्तसिंधूचा जो भाग आहे त्याला आर्यवर्त असं म्हटलं गेलं आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण भारताचा उल्लेख म्हणजे आर्यावर्त हा शब्द आजचा जो संपूर्ण भारताचा भूभाग आहे त्याला लागू होऊ नाही, तसा त्या अर्थाने नाही. तर पण तो खास करून जो सप्तसिंधूंचा प्रदेश आहे, जो आपण आज उत्तर भारत म्हणतो, तर त्याला जास्त करून लागू होणार आहे. कारण त्यावेळेचे जे काही निवास होता आर्यांचा, तर तो ह्या सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये होता. दक्षिणेकडचा भाग जो आहे तो द्राविडांनी त्यावेळी व्यापलेला होता, किंवा त्याच्या आधीचे जे काही लोक असतील त्या लोकांनी. हा खूप खरं तर वादाचा विषय आहे बरं का. हा अजून देखील वादाचा विषय आहे. आपण तो थोडासा बाजूला ठेवूयात फक्त. नाही, आपण बाजूला ठेवूयात. आपण नावांच्या बाबतीत फक्त बोलूयात. नंतर हिंदुस्थान. बरोबर. आता हिंदकुश पर्वतामध्ये भारतीय संस्कृती सुरुवात होते असं मानलं जातं. बरोबर. त्या भागामध्ये विशेषतः बलुचिस्तान भागामध्ये एक साईट आहे मेहरगड म्हणून. बरं. तर त्या ठिकाणी ज्याला आपण सेटल लाईफ म्हणतो, सुरुवात जवळजवळ इसवी सन पूर्व 7000च्या जवळपास मागे जाते. त्याचा आता 9 ते 10,000 वर्षापूर्वी तिथे संस्कृतीची सुरुवात झाली असं मानलं जातं. आज तो भाग अफगाणिस्तानमध्ये. परंतु आता नंतर आम्ही जे संशोधन केलेलं आहे, विशेषतः सरस्वती भागामध्ये संशोधन केलेलं आहे. बरोबर. तिथे सुद्धा हा इतका प्राचीन पुरावा मिळतो. बरं. त्यामुळे सरस्वती आणि हिंदकुश हा जो भाग येतो त्याच्यामध्ये प्राचीन संस्कृती उदयास आणि त्याचा
विकास होत गेला याचं प्रमाण आपला बरोबर. याच्यामध्ये प्रमाण मिळतं. बरं बरं. तर त्याच्यावरून हिंदकुश हा हिंदुकुशवरून हिंदुस्थान हो. असं मानलं जातं. असं एक सायंटिफिक हे आहे. परंतु काही लोक म्हणतात की हिंदूंवरून हिंदुस्थान असं मानलं गेलं असावं. परंतु हिस्टॉरिकल पाहिलं तर ते हिंदकुशवरून हे नाव म्हणजे आहे. हिंदकुश पर्वताच्या पलीकडे राहणारे लोक म्हणून ते हिंदू किंवा मग तो हिंदुस्थान असं 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 प्रमाण आतापर्यंत आपल्याला आढळलेलं आहे. म्हणजे पुरातत्व शास्त्रज्ञांनी जो काही हा म्हणजे आपल्या बाजूने अलीकडे म्हणजे हिंदकुश पर्वताच्या अलीकडे राहणारा जो काही भूभाग आहे तो हिंदुस्थान आणि त्यामध्ये राहणारे जे लोक आहेत ते हिंदू. आणि समज असे की ते तिथपासून तर समुद्रापर्यंत तिथपासून समज म्हणजे जो जांबूद्वीप जो म्हणतोय आपण तो तर जो हिंदकुश पर्वत आज अफगाणिस्तानमध्ये आहे तर त्या हिंदकुश पर्वताच्या अलीकडे राहणारा जो काही मानवी समूह आहे तर तो सगळा हिंदू आणि हिंदुस्थान म्हणून जो आहे तो ओळखला गेला. तर त्या काळामध्ये ही जी नावं आहेत तर ती तिथून जी काही लोक येत होती त्यांनी ती दिलेली आहेत किंवा इथे जी लोक राहणारी होती त्यांनी स्वतः ते नाव घेतलेलं आहे. काय त्याबाबत सांगता येईल? ते नक्की माहित नाही. कोणी दिलं नाव मी स्वतः आपण घेतलं नाव की बाहेरच्या ठिकाणच्या लोकांनी नाव दिलं हे स्पष्ट होत आहे. परंतु शक्यता आहे की बाहेरच्या लोकांनी नाव सुरुवात केली असावी. कारण आपले संबंध इराणचे होते, इराकचे संबंध होते आणि त्यामुळे त्या लोकांनी कदाचित हिंदकुशच्या इकडे राहणाऱ्या लोकांना त्यांनी हिंदू म्हटले असावे आणि त्यावरही नाव दिलं असावं असं. अच्छा बरं ठीक आहे सर आपण आता पुढे जाऊ. ठोस असा पुरावा नाही. बरं एक अशी एक अनुमान आहे असं. सर आता आपण पुढे जाऊ. पुढचं नाव जे आहे ते भारत. म्हणजे आपला भारत राजा होता, सम्राट होता. हे पण सगळ्यांना माहित आहे की या सम्राट भारताच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव दिलं गेलं. तर हा जो भारत सम्राट आहे तर त्याचा कालखंड कोणता आहे, कोणत्या कालावधीमध्ये त्यांनी राज्य केलं आणि त्याचं राज्य जे होतं ते आजच्या कोणत्या भूभागावरती होतं त्याबद्दल विशेष असे पुरावे मिळत नाही. बरं. जे ठोस पुरावे पाहिजे. बरं. की त्यामध्ये भरत राजावरून नाव पडलं हो का आणखीन काय कारणामुळे पडलं असावं त्याच्याबद्दल पुरावे मिळत नाही. बरं. परंतु आपल्या वैदिक टेक्स्ट पासून म्हणजे तुम्ही वैदिक काळापासूनचे टेक्स्ट आपल्या भारतामध्ये निर्माण झाले त्या प्रत्येकामध्ये याचा उल्लेख येतो. भारत हा उल्लेख येतो. भारत या भारतवर्ष हा उल्लेख येतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे संबोध केलं की हिमालयापासून तर खाली आपल्या हिंद महासागरापर्यंत हा जो भूभाग आहे त्याला संपूर्ण भारत असं म्हटलेलं आहे. आणि अफगाणिस्तान पासून तर पूर्ण नॉर्थ ईस्ट पर्यंतचा जो भाग आहे त्याला आणि हिमालय ते आपला हिंद महासागर हा जो भूभाग आहे त्याला भारतवर्ष म्हटलेला आहे. अच्छा. आणि असा उल्लेख वेदांमध्ये नंतरच्या काळातला जे टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये बरोबर. म्हणजे वेदांमध्ये भारतवर्ष हाही उल्लेख आहे, जम्बूद्वीप हाही उल्लेख आहे आणि आर्यावर्त हाही उल्लेख आहे. पण आपण ही दोन नावं का आली आपण जाणून घेतलं. मात्र भारत हा भरत राजा जो होता त्याचा कालखंड कोणता त्याच्यावरून आहे की नाही हे अजून सांगता येत नाही असं तुम्ही म्हणता. पण तो भरत राजाचा कालखंड तुम्ही कोणता निश्चित करता? नाही ते पण त्याच्यावरती तो एक काल्पनिक राजा होता की प्रत्यक्षात होता. बरं. त्याच्याबद्दल अजून पुरावे मिळत नाही. बरं. त्यामुळे याच्यावरती विधान करणं आता कोण आहे. परंतु आपली जी आख्यायिका जे आहे त्याच्यामध्ये भरत राजाचा प्रामुख्याने उल्लेख होतो. अगदी प्रॉमिनंटली उल्लेख येतो. बरं. होऊन गेला असावा नक्कीच आणि अतिशय महत्वाची कामगिरी त्यांनी केली असावी म्हणून त्याचा वारंवार उल्लेख येतो. बरं. आणि कदाचित त्याच्या नावाने सुद्धा भारत देशाला हे नाव पडलं असावं. बरं ठीक आहे. आता पुढचं नाव आहे इंडिया. हे नाव कोणत्या कालावधीमध्ये अस्तित्वात आलं? म्हणजे ग्रीसमधून लोक आले त्यांनी ते दिलं की काय? कारण हे नाव खास करून म्हणजे जे आहे ते आपल्या घटनेमध्ये अंतर्भूत आहे. इंडिया असं येत नाही. परंतु ग्रीक लोक जेव्हा या ठिकाणी आले साधारण 5व्या शतकामध्ये इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये सुरुवात झाली ती. तर त्यांनी इंडस जी नदी आहे त्या नदीच्या इकडे राहणारे लोक त्यांनी
इंड असं नाव देण्यास सुरुवात केली त्यांनी. म्हणजे सिंधू नदी जी आहे, याच्यावरून नाव हा म्हणजे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हो, की ते ह शब्द उच्चारू शकत नव्हते, त्यामुळं स झाला. म्हणजे सिंधू स उच्चारू शकत नव्हते, त्यामुळं स. एक तो भाग झाला मानत होतो. दुसरा आहे की इराणमध्ये जी संस्कृती होती, हो, तर इराणच्या लोकांनी सुद्धा सिंधूच्या इकडे राहणाऱ्या लोकांना हिंदुस्थान आणि हिंदकुश, म्हणजे जसे अफगाणिस्तानमध्ये जो हिंदकुश पर्वत आहे, तर तिथून इकडे राहणारे लोक हिंदकुश पर्वताच्या ते हिंदुस्थानी किंवा हिंदू असं जसं झालं, तसंच एका टप्प्यावरती जी सिंधू नदी आहे त्या सिंधू नदीच्या अलीकडे राहणारे, आता आपण जिथे राहतो तिथे राहणारे जे लोक आहेत, तर सिंधू, त्याच्यानंतर सिंधूतून मग सिंधू नदीचं खोरं, तसंच इंडस व्हॅली, सिंधू, हा, सिंधूचं इंडस व्हॅली, तर सिंधूचं खोरं तेच त्यांच्या भाषेमध्ये किंवा त्यांच्या उच्चारांमध्ये इंडस व्हॅली झाली, बरोबर. आणि इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये जे काही ग्रीसमधून लोक आले, तर ते इंडस व्हॅली असा उल्लेख करायला लागले, बरोबर. आणि इंडस व्हॅली आणि त्यातून मग इंडिया, बरोबर सर. आता पुढचं तुम्ही सांगा. इंडिया म्हणजे ब्रिटिश लोक भारतामध्ये आले, हो, त्यावेळी त्यांनी हा इंडिया हा शब्द, प्रॉपर शब्द त्यांनी सुरुवात केली. बरं. आणि त्याला अनेक कारण आहेत, तुम्हाला सांगतो. का त्यांनी सुरुवात केली, हो, की ब्रिटिश लोक जेव्हा या ठिकाणी आले भारतामध्ये, हो, तर त्यावेळेला त्यांना असं लक्षात की या ठिकाणची जी एज्युकेशन सिस्टीम आहे, हो, आणि या ठिकाणची जी संस्कृती आहे, हो, ती इतकी रोबस्ट आहे, हो, की ही जर कंटिन्यू राहिली तर कदाचित या ठिकाणी राज्य करणं सोपं होणार नाही त्यांना. तर त्यामुळे त्यांनी एक अशी स्ट्रॅटेजी केली की बऱ्याचशा गोष्टी भारतामध्ये ज्या आहेत त्या बाहेरून आल्या आहेत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्याकडे सुरुवातीला 1920 मध्ये जेव्हा सिंधू संस्कृतीचा शोध लागला, तेव्हा अतिशय प्रगत संस्कृतीचा एक शोध बरोबर होता. बरोबर. लोक त्याच्यामध्ये सहभागी होते, शोध करत. त्यांना मग त्यांच्या इतकी प्रगत संस्कृती त्या युरोपमध्ये सुद्धा नव्हती, ब्रिटनमध्ये तर नव्हतीच किंवा संपूर्ण युरोपमध्ये नव्हती. तर त्यांनी इम्प्रेशन दिलं होतं की भारतीय लोक हे अडाणी आहेत, त्यांना सिव्हिलाइज करणं आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही भारतामध्ये आलो, हे त्यांनी एक नॅरेटिव्ह सुरू केलं होतं. तर त्या नॅरेटिव्हला त्याच्यामुळे धक्का बसला होता. आता याच्या पुढे कसं आपण हे करू शकतो. तर त्यावेळी त्यांनी हे केलं की ठीक आहे, तुमच्याकडे संस्कृती आहे, पुरावे मिळतात, पण ते करणारे लोक बाहेरून आले. बरं. अशा प्रकारे आर्यांचा जो आर्य लोक बाहेरून आले, हा समज त्यांनी मोठ्या प्रमाणात या भारतीय उपखंडामध्ये दृढ करून ठेवला होता. तर त्याच्यामध्ये तो एक भाग झाला. त्यानंतर भारत याला फार मोठी संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा भाग आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे भारत हे शब्द न ठेवता आपण इंडसच्या ह्याच्यावरून इंडिया हे नाव त्यांनी सुरुवात केली. अच्छा. बेसिकली त्यांना डिवाइड करायची होती कंट्री, की काही लोकांना त्यांनी मुद्दाम हे करायचं होतं की तुम्ही या ठिकाणचे नाहीत, तुम्ही बाहेरून आलेले आहात, हे एक त्यांनी जाणून द्यायचं होतं. आणि जे इथले लोक आहेत ते आणि तुम्ही वेगळे आहात, हा एक त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यामुळे त्यांनी इंडिया हा शब्द मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आणला. आणि तो मग त्यांनी जेव्हा मॅकॅलीने जेव्हा एज्युकेशन सिस्टीम आपल्या भारतामध्ये निर्माण केली ब्रिटिश सरकारच्या सांगण्यावरून, तर त्याने मुद्दाम हा भारत शब्द काढून टाकून मुद्दाम इंडिया हा शब्द प्रत्येक ठिकाणी आणला. आणि तोच मग पुढे आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा आपण ब्रिटिश परंपरा चालू ठेवलेली आहे भारतामध्ये. त्यांची सिस्टीम, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आपण चालू ठेवलेली आहे. त्यांनी जे काय वेगवेगळ्या संस्कृतीची नावं दिलेली आहेत किंवा देशाची नावं दिली ते तशी पुढे चालू ठेवली आहेत. हा अनफॉर्च्युनेट भाग आहे. हा जो बदल आहे की भारत या शब्दाला एक मोठं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, तर त्याला आपण बाजूला करून आपण इंडिया 200-250 वर्षापूर्वीचं जे नाव त्यांनी दिलेलं आहे त्याला धरून आपण पुढे चालू घेतलेलं आहे. तर हे सत्य आहे. आणि त्यामुळे आपला जो मूळ जे नाव आहे आपलं, तर ते नाव तुम्ही जर प्रत्येक देशाचा इतिहास पाहिला तर त्या देशाचं जो नाव आहे हे बदललं जात नाही. इंग्लिशमध्ये सुद्धा ते नाव बदललं जात नाही, तर तसे नावं ठेवली जातात. बरोबर आहे. त्यामुळे आपलं भारताचं जे नाव आहे हे सुद्धा तसं आपल्याला पुढे चालू ठेवणं आवश्यक आहे. बरोबर. हा माझा समज आहे. बरोबर आहे. आता काय आहे की आज आपण भारत म्हणून ही जी काही संकल्पना
स्वीकारलेली आहे. तर त्यामध्ये अनेक संस्कृती नांदतायत. आपण म्हणतो ना की आपल्या देशामध्ये विविधतेमध्ये एकता आहे. तर इंग्रजांनी इंडिया शब्द वापरलाच, परंतु जेव्हा देश स्वतंत्र झाला, घटना समितीमध्ये आपल्या देशाला नक्की नाव कोणतं असावं यावरती जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा खास करून जी दक्षिणेकडची राज्य आहेत त्यांनी इंडिया या शब्दाचा आग्रह धरला. उत्तरेकडच्या राज्यांचं मत होतं की भारत. आणि संस्कृतीमधले दोन्ही जे काही नेते होते याचं कारण हे होतं की आपण जसं म्हटलं की वेदांमध्ये भारत, त्याचबरोबर जांबूद्वीप, आर्यावर्त ही नावं समाविष्ट आहेत. मात्र आपल्या देशामध्ये वैदिक संस्कृती मांडणारे आणि वैदिक संस्कृती नाकारणारे हा एक मोठा डिव्हाइड आहे. आपण तो कितीही म्हटलं तरी तो नाकारू शकत नाही. उत्तर आणि दक्षिण असा तो भाग आहे. आणि त्यातून हे नाव जे इंडिया दॅट इज अ भारत, आणि दोन्ही नावं आपल्या देशामध्ये वापरता येतात. ज्याला जे नाव वापरायचं आहे ते तो नाव वापरू शकतो. आता मुद्दा आहे की यातलं एक नाव वगळायचं का? हा, आणि त्यासाठी जर ते वगळायचं असेल तर अर्थातच घटनेमध्ये बदल करावा लागेल. तो बदल होणार आहे का, असे एक ना अनेक मुद्दे या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मात्र आपण या घटनेच्या किंवा कायद्याच्या मुद्द्यांवरती चर्चा या ठिकाणी न करता फक्त जे काही पुरातत्व काळापासून जे काही चालत आलेली नावं आहेत त्यांच्या पाठीमागची जी कारणं आहेत ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर सर, तो म्हणजे जे काही तुम्ही सांगितलं त्याच्यावरून की जांबूद्वीप, आर्यावर्त आणि भारत ही नावं आपल्या ऋग्वेदामध्ये आहेत. हिंदुस्थान हे नाव याच्यामध्ये आपल्या वेदांमध्ये नंतरच्या काळामध्ये आहे. आणि इंडिया हे नाव जे आहे ते इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून जे आहे, जेव्हा ग्रीक इंडस व्हॅली असं होतं. आणि हा तेव्हापासून हे जे आहे ते नाव ब्रिटिश लोकांनी हा इंडिया जो आहे तो केला. तर हे असं हा सगळा इतिहास आहे. पहा किती हजार वर्षांपूर्वीपासूनचा. आणि याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की हे जे डिवाइड आहे आर्यन आणि नॉन आर्यन, द्रविडियन, हे जे डिव्हिजन आहे हे ब्रिटिश लोकांनी केलं. आपल्या भारतामध्ये हे डिव्हिजन करण्याची जी पद्धत होती ती सुरुवात त्यांनी याच्यापासून केली होती. कारण की सोसायटीमध्ये जर डिव्हिजन झालं त्यांना या ठिकाणी राज्य करणं सोपं होईल. बरोबर. याच्या अगोदर द्रविडीन हा शब्द येत नाही कुठे याच्यामध्ये, कुठल्याही आपल्या याच्यामध्ये आपल्या जुन्या टेक्स्टमध्ये याचा उल्लेख येत नाही. तर ही सुरुवात त्यांनी केली होती. आणि सगळ्यांना माहिती आहे की भारतवर्ष म्हणतो जेव्हा आपण किंवा आपण जम्बूद्वीप म्हणतो तर ते हिमालयापासून तर कन्याकुमारी किंवा तो समुद्राचा जो भाग आहे हिंद महासागर तिथपर्यंत होता हे सगळ्यांना माहिती आहे. नाही, पण मला एक प्रश्न आहे सर. हे आपण म्हणतो हे उत्तर भारतामधले लोक म्हणतो की हा जम्बूद्वीप आहे, हा हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंतचा आहे. जे दक्षिणेकडे राहणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे, ते स्वीकारणार का नाही हा भाग आहे, ते स्वीकारणार का नाही हा प्रश्न आहे. सत्यता ही आहे हे लोकांना माहिती पाहिजे. नाही, सत्यता ही आहे. आणि सत्यता ही आहे की जेव्हा 4 नोव्हेंबर 1948 ही तारीख आहे, आपल्या देशाच्या घटना समितीमध्ये यावरती बराच खल झाला 4 नोव्हेंबर 1948ला. आणि नक्की नाव काय असावं, भारत दॅट इज अ इंडिया असावं का इंडिया दॅट इज अ भारत असावं की आणखी काही असावं, यावरती बराच खल झाला. आणि आज आपण भारत म्हणून जो काही देश पाहतो किंवा भारत म्हणून जी काही संकल्पना आपण स्वीकारलेली आहे त्यामध्ये उत्तर, दक्षिण, परत आपली नॉर्थ ईस्टची राज्य मणिपूर किंवा ही अशा सगळ्या राज्यांचा आणि या राज्यांमधल्या संस्कृतींचा समावेश होतो. आणि त्यावरती आपल्या घटना समितीमध्ये मतदान झालं आणि 38 विरुद्ध 51 या मताधिक्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी काही समिती होती त्यांनी निर्णय दिला की इंडिया दॅट इज अ भारत. हा झाला इतिहास तुमच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. सांगतो की नॉर्थ ईस्ट लोक म्हणतात की हा भाग कदाचित वेगळा असा वातावरण, पण त्याला एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे त्याचं. मी साधारण त्या ठिकाणी नॉर्थ ईस्टमध्ये विशेषतः आसाम आणि त्या भागामध्ये ज्याला आम्ही निओलिथिक कल्चर म्हणतो की जवळजवळ 4,500 ते 4,500 वर्ष मागे जाते. तर निओलिथिक काळामध्ये जे काही पुरावे मिळतात
ते पुरावे संपूर्ण भारतामध्ये मिळतात. बरोबर त्या काळापासून तर हा नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे भारतात बरोबर आहे भारताचा भाग तो आहे. वेगळा नव्हता. नव्हताच लोकांना माहिती हो, हा आपल्या भारताचाच भाग होता. आपल्या पुरावा आहे. पुरावा आहे. भारताचाच हा सगळा भाग होता. मुद्दा इतकाच आहे की या भारतामध्ये अनेक संस्कृती नांदतायत आणि या संस्कृतीमध्ये वाढलेल्या, या संस्कृतीमध्ये राहणाऱ्या लोकांचे समज किंवा या लोकांच्या धारणा या वेगवेगळ्या आहेत. एक म्हणतो युनिटी इन डायव्हर्सिटी, बरोबर. ही कल्पना जवळजवळ 4,500 वर्ष मागे जाते. हो बरोबर आहे. ही काही असं नाही की आपण ब्रिटिश ही हो म्हणून तर इथं शांततेने सगळे समाज नांदत आले. म्हणजे आज 1947ला आपला देश स्वतंत्र झाला आणि आपली घटना अस्तित्वात आली, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की विविधतेमध्ये एकता, परंतु ही विविधतेमधली एकता तुम्ही म्हणता तसं सर हजारो वर्षापासून नांदत आलेली आहे. आम्ही राखीगडीमध्ये जो आता नवीन संशोधन केलं, हो लोकांचा हरपण लोकांचा डीएनए काढला आम्ही, हो तर त्या स्टडीवरून एक आम्हाला असं इंडिकेशन मिळतंय व्हेरी स्ट्रॉंग की आपण जे भारतामध्ये किंवा साऊथ एशियामध्ये जे लोक राहतो त्या सगळ्यांचा डीएनए हरप्पन लोकांचाच डीएनए आहे. बरं. त्याच्यामध्ये आम्ही धार्मिक लोकांचा पण विचार केलेला आहे, वेगळ्या धार्मिक लोकांचा पण आम्ही स्टडी केलेला आहे, लिंग्विस्टिक वेगवेगळे जे भाषा बोलणारे त्यांचा पण आम्ही त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर संपूर्ण भारताच्या लोकांचा एकच डीएनए आहे. काश्मीर पासून तर अंदमान निकोबार पर्यंत आणि अफगाणिस्तान पासून तर नॉर्थ ईस्ट पर्यंत सगळ्या लोकांचा डीएनए जवळजवळ एकच आहे. बरोबर. आणि हे 4,500 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. तर त्या काळापासून डीएनए एक होताच, परंतु संस्कृती सुद्धा आपली एक होती. बरोबर. त्याच्यामध्ये विविधता होती. हे सुरुवातीपासून क्लिअर आहे. बघा, आपण अगदी साधं म्हणजे शाळेमध्ये प्रत्येकाने प्रार्थना म्हटलेली असते विविधतेमध्ये एकतेची. तर आपण आजच्या काळामध्ये जगताना किंवा पुढं आपल्या देशाला नेताना यातली जी काही विविधता आहे किंवा जो डिव्हाइड आहे त्याच्यावरती लक्ष द्यायचं की एकतेवरती लक्ष द्यायचं, हा आपल्या सगळ्यांनी विचार करण्याचा भाग आहे. की आपण एकत्र कोणत्या मुद्द्यावरती आहोत देश म्हणून, एकत्र कोणत्या कारणाने आपण येऊ शकतो याच्यावरती फोकस करायचा, की जे आपल्याला विभागणारे विषय आहेत त्यांच्यावरती फोकस करायचा, की त्यांना आपण बाजूला सारायचं, त्यांना दूर सारायचं, याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. कॅमेरामॅन विजय राऊत समी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.